नमस्कार. माइंडस्टेक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक मशीनला सुरळीतपणे चालवते. हो, आपण बोलतोय बेअरिंग मटेरियल्सबद्दल. चला तर ह्या जगात जरा डोकावून बघूया. कधी विचार केला आहे का की मोठमोठी प्रचंड वजन उचलणारी मशीन्स ज्यांचे भाग इतक्या वेगाने फिरत असतात ते एकमेकांवर घासून अक्षरशः स्वतःलाच नष्ट का करत नाहीत? याचं उत्तर दडलंय एका छोट्या पण अत्यंत महत्वाच्या गोष्टीत. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया यापासून की मशीन्स थांबत का नाहीत. मग बघूया एका परफेक्ट बेअरिंगमध्ये काय गुण लागतात. त्यानंतर मेटल बेअरिंग्स आणि त्यांचे आधुनिक पर्याय जसे की प्लास्टिक. आणि सगळ्यात शेवटी एक असा हिरो ज्याच्याशिवाय हे सगळं अपूर्ण आहे, वंगण. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात आधी आपण मूळ समस्येबद्दल बोलूया. ही बेअरिंग मटेरियल्स नेमकी कोणती लढाई लढतात? ती लढाई आहे घर्षण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेविरुद्ध. घर्षण म्हणजे गतीचा सर्वात मोठा शत्रू. विचार करा, दोन भाग एकमेकांवर सतत घासत राहिले तर काय होईल? बरोबर, उष्णता निर्माण होईल. आणि ही उष्णता जर नियंत्रणाबाहेर गेली तर मशीनचे भाग वितळून एकमेकांना अक्षरशः चिकटून बसतील. यालाच सीझिंग म्हणतात. आणि हे म्हणजे मशीनसाठी एक मोठी आपत्तीच. याच आपत्तीला टाळण्याचं काम बेअरिंग मटेरियल्स करतात. मग एका चांगल्या बेअरिंग मटेरियलचा रेझ्युमे कसा असायला हवा? म्हणजे त्यात नेमके कोणते गुणधर्म असले पाहिजेत जे त्याला त्या कामासाठी परफेक्ट बनवतील? एका परफेक्ट बेअरिंग मटेरियलमध्ये हे 60 गुणधर्म तर हवेच आहेत. जसे की उष्णता वाहून नेण्याची क्षमता, नाहीतर सगळी गरमी एकाच जागी साठेल. गंजला प्रतिकार करण्याची ताकद, कारण वंगण आणि वातावरणाचा परिणाम तर होणारच. आणि हो, एम्बेडिबिलिटी हा गुण तर खूपच भारी आहे. म्हणजे काय तर धुळीचे किंवा घाणीचे छोटे कण स्वतःमध्ये शोषून घेण्याची क्षमता. यामुळे मशीनच्या नाजूक भागांवर ओरखडे येत नाहीत. म्हणजे बघा, प्रत्येक गुण किती विचारपूर्वक निवडला जातो. चला तर मग आता बेअरिंग मटेरियल्सच्या सर्वात पारंपरिक आणि आजही विश्वासू मानल्या जाणाऱ्या प्रकाराकडे वळूया, धातूंचे मिश्रधातू. हे कित्येक वर्षांपासून इंडस्ट्रीचा आधारस्तंभ आहेत. आता इथे बघा, 3 मुख्य मेटल अलॉयची तुलना. डावीकडे आहे व्हाईट मेटल किंवा बॅबेट. हे कमी लोडसाठी ठीक आहे, पण जसं तापमान वाढतं तशी याची ताकद कमी होते. या उलट कॉपर लेड अलॉय बघा, हे जास्त लोड आणि जास्त तापमान दोन्ही सहन करतं. म्हणूनच इंजिन आणि टर्बाईनसारख्या ठिकाणी याचा वापर होतो. आणि मग आहे ॲल्युमिनियम अलॉय, जे मजबूत तर आहेच, पण त्याला जास्त क्लिअरन्सची म्हणजे थोड्या जागेची गरज लागते. आणि हे तर फक्त मुख्य प्रकार झाले. याशिवाय कॅडमियम आधारित अलॉयज, लेड आणि टिन ब्रॉन्झ, अगदी कास्ट आयर्न म्हणजे आपलं बीड, असेही पर्याय आहेत. प्रत्येकाची आपली एक वेगळी खासियत आहे आणि ते एका विशिष्ट कामासाठी बनवलेले आहेत. बरं, आता धातूंच्या पारंपरिक जगातून थोडं पुढे जाऊया आणि काही आधुनिक, तितक्याच प्रभावी पर्यायांवर नजर टाकूया. म्हणजे प्लास्टिक आणि सिंटर्ड अलॉयज. सिंटर्ड अलॉयची कल्पनाच किती भन्नाट आहे. हे धातू म्हणजे अक्षरशः स्पंजसारखे असतात. ते तेल शोषून घेतात आणि मग गरजेप्रमाणे हळूहळू बाहेर सोडत राहतात. म्हणजे सेल्फ सर्व्हिस. ज्या ठिकाणी वारंवार जाऊन वंगण घालणं शक्य नाही, अशा ठिकाणी हे मटेरियल म्हणजे एक वरदानच आहे. तर मग प्रश्न येतो, धातू वापरायचा की प्लास्टिक? बघा, दोन्हीचे फायदे तोटे आहेत. धातू प्रचंड ताकदवान असतात, पण त्यांना वंगण लागतंच. आणि हो, ते आवाजही करतात. दुसरीकडे प्लास्टिक, ताकद कमी पण ते गंजत नाहीत, शांतपणे काम करतात आणि महत्त्वाचं म्हणजे अनेकदा त्यांना वंगणाची गरजच नसते. प्लास्टिकमध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे. लॅमिनेटेड, फिनॉलिक्स खूप मजबूत असतात, पण उष्णता लवकर बाहेर काढत नाहीत. नायलॉन तर सगळीकडे वापरलं जातं, विशेषतः कमी लोडसाठी. आणि टेफ्लॉन, याचं वैशिष्ट्य म्हणजे याचं घर्षण खूप कमी असतं, पण हे जास्त वजन नाही पेलू शकत. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या मटेरियल्सबद्दल बोललो, पण या सगळ्याचा एक असा साथीदार आहे ज्याच्याशिवाय ही सगळी मटेरियल्स अपूर्ण आहेत. तो या कथेचा खरा पण पडद्यामागचा नायक आहे, वंगण. याला मशीनचं जीवनरक्त असं म्हटलं जातं आणि हे अगदी खरंय. विचार करा, आपल्या शरीरात रक्ताचं जे काम आहे तेच काम वंगण मशीनसाठी करतं. ते फक्त 2 भागांना एकमेकांवर घासण्यापासून वाचवत नाही, तर त्यांचं आयुष्य वाढवतं, त्यांना सुरक्षित ठेवतं. इथे बघा, वंगण एकटाच किती कामं करतो.
घर्षण कमी करतो, झीज थांबवतो, उष्णता कमी करतो, गंजण्यापासून वाचवतो. आणि या सगळ्याचा परिणाम काय? मशीनची कार्यक्षमता वाढते. म्हणजे हे एका दगडात अनेक पक्षी मारण्यासारखं आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एकच गोष्ट, वन साईज फिट्स ऑल हा नियम इथे अजिबात लागू होत नाही. योग्य बेरिंग मटेरियल निवडणं म्हणजे एक कला आहे. मशीनचा लोड किती आहे, वेग किती आहे, ती कोणत्या वातावरणात काम करणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच योग्य मटेरियल निवडलं जातं. आणि आता एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न. आजची मशीनं जास्त वेगवान आणि शक्तिशाली होत चालली आहेत. मग त्यांच्यासाठी लागणारं बेरिंग मटेरियल कसं असेल? घर्षणाविरुद्धच्या या लढाईत पुढची क्रांती कोणतं मटेरियल घडवून आणेल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?